नमस्कार. लोकात्मा न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत. बातमी आहे अंबड येथून. अंबडमध्ये अस्वच्छतेचा कहर, नागरिकांचा संताप, मुख्याधिकारी व नगरसेवकांवर गंभीर आरोप. शासकीय क्वार्टर्स परिसर कचऱ्याने भरला. डेंग्यू मलेरियाचा धोका वाढला. प्रशासन मात्र झोपेत. अंबड शहरातील बाजार गल्ली व समस्त बाजार परिसरात असलेल्या शासकीय क्वार्टर्स परिसरात सध्या प्रचंड अस्वच्छता निर्माण झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर समस्येकडे नगर परिषद प्रशासन व संबंधित नगरसेवक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. नागरिकांनी दिलेल्या निवेदनानुसार सदर परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा, घाण व सांडपाणी साचलेले असून उघड्यावर शौच व लघवी केली जात आहे. त्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून डासांची संख्या वाढली आहे. परिणामी डेंग्यू, मलेरिया व इतर आजारांचा धोका वाढला आहे. विशेष म्हणजे या भागात लहान मुले, महिला व वृद्ध नागरिक मोठ्या संख्येने राहत असून त्यांना दररोज या अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत आहे. तरीही नगर परिषदेकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. नागरिकांनी स्पष्टपणे आरोप केला आहे की मुख्याधिकारी व स्थानिक नगरसेवक यांनी या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले असून वेळेवर स्वच्छता, फॉगिंग किंवा प्रतिबंधात्मक उपाय केले गेले नाहीत. याबाबत नागरिकांनी नगर परिषदेला लेखी तक्रार देऊन तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. तसेच उघड्यावर शौच करणाऱ्यांवर कारवाई, कचरा टाकण्यास बंदी, सूचना फलक लावणे व नियमित स्वच्छता मोहीम राबवण्याची मागणी करण्यात आली आहे. जर प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेतली नाही तर नागरिकांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, अंबड. नमस्कार, लोकात्मा न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत. मी तरंग कांबळे आणि मी सध्या अंबड शहरातील जो बाजार परिसर आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर जो परिसर आहे, म्हणजेच हॉस्पिटलच्या पाठीमागे, माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही, इथं हे सरकारी लोकांचे क्वार्टर्स आहेत आणि ह्या क्वार्टर्सच्या संदर्भात पूर्ण घाण झालेली आहे. आणि ह्या क्वार्टरच्या एक्झॅक्ट समोरच्या बाजूस इथं बाजार एरियातील काही रहिवासी आहेत, नागरिक आहेत. त्यांनी या संदर्भात मला बोलताना असे सांगितले की सर, या अगोदर देखील आम्ही संबंधित प्रशासनाला कळवलेलं आहे. आमच्या एरियामध्ये पूर्ण अस्वच्छता निर्माण झाली आहे, आमच्या एरियामध्ये घाण साचली आहे. या संदर्भात बाजार पेठेतील जे रहिवासी आहेत त्यांनी काल माननीय मुख्य अधिकारी अंबडचे सीओ साहेब यांना निवेदन सादर केलेलं आहे. आपल्या सोबत काही नागरिक आहेत या एरियातले, यांच्याकडून आपण समस्या जाणून घेणार आहोत. तर या संदर्भात आपल्या सोबत रहिवासी आहेत आणि या रहिवासी आपण काय समस्या आहे तुमच्या एरियामध्ये, काय सांगा? इतका त्रास आहे, मच्छर हे होते, आमचे लहान लहान लेकर आहे, इथं कोणी येत नाही, बघत नाही. हा, मुतारी जवळच आहे, त्याच्यामुळे आम्ही सांगून परेशान झालो. बरं, मला सांगा आई, तुम्ही किती वर्षापासून इथे राहता? आम्ही 50 वर्ष झाले इथं राहतो. तसेच आपल्यासोबत याच जो एरिया आहे, ह्या एरियातील दुसरे रहिवासी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद. चंद्रकला विठ्ठल टाकसाळ बोलते. आणि इथं खूप घाण हे आहे आणि इकडे काही लक्ष देत नाही कुणी आणि खूप घाण परिसर आहे. तसेच आपल्यासोबत अजून एक रहिवासी आहेत, त्या ताईला आपण चर्चा करू. ताई, तुम्ही काय सांगणार? तुमचं नाव सांगा सर्वप्रथम. मेरा नाम जैनब फेरोज अली और मैं इतना बोलने वाली हूँ कि जो गली में हम रहते वहाँ पे क्वार्टर आए, सब मुतते हाँकते और इतना घान है कि हम लोग को बाहर बैठना भी तकलीफ नहीं हो रहा. कोई यहाँ पे अपना जो नगर परिषद नगर अध्यक्ष है वो कोई आके देखते नहीं कुछ. और ये इतना परेशानी हमको, वोटिंग लेते, वोटिंग के टाइम में मांगने को आते वोट, लेकिन बाद में झाँक के देखते नहीं. बस इतना ही कहना है मेरा कि आके देख के चले जाओ. मुझे एक बात बताइए, आपने जैसा कहा है तो आप कितने साल से यहाँ पे रह रही है, उसके बारे में क्या कहेंगे आप? मेरे को कम से कम यहाँ पे तो मेरे को कम से कम 14-15 साल हो रहे. मेरी शादी हुई यहाँ पे तो 14-15 साल हो रहे. बाकी मेरे माँ बाप के कम से कम 25-50 साल के ऊपर हो रहे. तो आपकी दरख्वास्त क्या है, क्या क्या कहना चाहेंगे आप? मेरा कहने का मतलब यही चाहिए कि जो हम लोग को हो ना साफ सफाई, ये जो घान घून है यहाँ पे सब मिल करने को ना, सब साफ सफाई होना.
तसेच माझ्यासोबत ह्याच बाजार परिसरातील एक नागरिक रहिवासी आहेत, त्यांच्याशी देखील आपण चर्चा करणार आहोत. ते सांगणार आहेत आपल्याला काय. दादा, काय सांगणार आहात, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे एरियात? ह्या विभागामध्ये भरपूर घाण आहेत. लोक येतात संध्याकाळी, जर लेडीज बसलेल्या असल्यात की दारू पिऊन लोक येतात तिकून सनी आणि डायरेक्ट उभा राहून मुततात. तरी आम्ही इथं प्रायव्हेटमधून बोर्ड लावलेलो होतो, शासकीय जागा असल्यामुळे इथं कोणी मुतू नये, तरी त्यांच्याकडे सगळं दुर्लक्ष आहे. हा, नगरसेवकाला सांगितलं, काल शिवांना एक पुन्हा अर्ज दिलेले. हा, तर ते म्हणे ठीक आहे म्हणे, पाणी करून सनी निर्णय लावू म्हणे. बघू शकता ह्या एरियातील जे बाजार परिसरातील जे नागरिक आहेत, ज्या महिला आहेत, यांनी यांच्या वतीने अशी मागणी केलेली आहे की हा जो परिसर आहे या परिसर तात्काळ स्वच्छ करून देण्यात यावा. या संदर्भात माननीय मुख्य अधिकारी साहेब असतील किंवा संबंधित नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, यांना यांच्या वतीने विनंती करण्यात येत आहे की यांचा जो परिसर आहे तात्काळ स्वच्छता करून देण्यात यावा. लोकात्मा न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी तरंग कांबळे, अंबड.